परंपरा असलेला की जो मतदारसंघ माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी लाखालाखांनी जिंकला, या वेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत साधं माझं समन्वय किंवा निवड समितीत सुद्धा नाव घेतलं नाही. माझ्यापेक्षा तर उल्हास पवार ज्येष्ठ आहेत, त्यांचं नाव घेतलं नाही. आणि ज्या वेळेला उमेदवारांचे इंटरव्ह्यू संपत आले, काही तास अगोदर आमची नावं काढ. पुण्याच्या राजकारणात पद्धतशीरपणे काँग्रेसमध्ये मला डावललं जात आहे. मी अनेकदा सांगतोय, मला फरक पडत नाही, मी बॉर्न काँग्रेसमध्ये आहे. एकच सांगतो, 3 लोकसभा मला विचार केला नाही मी इलेक्शनला. 3 लोकसभा गेल्या इलेक्शनमध्ये काँग्रेस जिंकली असती तर मी म्हणू शकलो असते की मी लायक उमेदवार नाही. तिन्ही वेळेला काँग्रेस 2014ला 3.5 लाखांनी हरलो, 2019ला लोकसभा 4 लाखांनी हरलो, 2024ला तर 2 पक्ष फिरून आलेल्याला आम्ही उमेदवारी दिली. तो 2 लाखांनी जे पडला उमेदवार, तरी सुद्धा आम्ही त्याला विधानसभा दिली, तिथेही लोकांनी नाकारला, पक्ष सोडून गेला. आता याच्या पुढचा विनोद सांगतो की जे पक्ष सोडून गेले होते ते यावेळच्या महापालिकेच्या निवड समितीमध्ये होते. मला वाटतं कमल व्यवहारे होते का, मी नाव कोणाचं घेत नाहीये, पण आमच्यासारखे जे पारंपरिक काँग्रेसजन आहेत त्यांचं कुठेच काही नाही. आता काल जाहीरनामा प्रसिद्ध झाला पुण्या काँग्रेसला, तुम्ही बघताय. मी प्रत्येक पदयात्रेत आणि हाऊस टू हाऊस चाललोय. काल पृथ्वीराज बाबा आले होते, ते कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. पण काल पुण्या काँग्रेसच्या काँग्रेस हाऊसवर, की जे काँग्रेस हाऊस कसं बांधलं याचा मोठा इतिहास आहे, मला माहितीही नाही की तिथे कार्यक्रम झाला. असं हे सगळं चालणार असेल तर कसं काय काँग्रेस जिंकणार? आणि आम्ही बोललो किंवा म्हणायचं, आणि मग काय माझ्याबद्दल बाकीचं काही बोलता येत नाही चारित्र्यावर, म्हणून मग की ते पुण्यात लक्ष देत नाहीत, ते पुण्यातच नसतात. आता 3 वर्षांनी मी परदेशी गेलो परवा, ते सुद्धा काही आमंत्रण होतं म्हणून निवडणुका कव्हर कराय, आणि माझं विद्यापीठात भाषण होतं. काही आमच्यात पुण्यातल्या नेत्यांनी वॉर्ड्समधनं सांगितलं, अहो ते हल्ली फॉरेनलाच राहतात. म्हणजे असं जर तुम्ही आम्हाला बदनाम करणार असाल तर कसं काय? म्हणजे एवढंच दुसरं की एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये पुण्याच्या गाडगे यांना बोलवणं हे काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब होती. ती प्रोजेक्ट करायला पाहिजे. काँग्रेसचं एकूण आत्ताचं जे इथे कॅरेक्टर आहे ते असं आहे की फारसे क्वालिफाईड माणसं त्याच्यात नाही आहेत, आणि ती भाजपमध्ये असं सारखं बिंबवलं जात आहे.